तो दोस्तों आज देखो रविवार है, ये हमारे गांव की जो मैंने किसान को काम किया ना उसकी उधर ही है। तो मैं उधर ही गोड़ा करने गया था। 30,000 उधर ही गोड़ा 30,000 उधर ही है। तो उसमें से सिर्फ आएगा 3,000 गोड़ा हो गए। क्या 3,000 वो सोनाली बोल रही है आज रविवार है, जा बाजार को जा, एला ओला ओला एला। क्या करे? ऐसा कौन सा काम है जिसमें काम करे और पैसा हाथ में? कौन सा काम है? ऐसा तो कौन सा ही काम नहीं है, लेकिन ऐसा सिर्फ सोशल मीडिया है। मेरे को अभी पता है जो हम अब यूट्यूब पर वीडियो बना रहे हैं ना, वो हमारी लाइफ चेंज कर देगा। अगर ये देखने वाले जो बंदे हैं ना, देखने वाले हमारे फैमिली है ना, उन्होंने सपोर्ट किया तो हमको आप प्लीज सपोर्ट करो सपोर्ट ना। कीजिएगा। आपकी सपोर्ट की हमको बहुत ज़रूरत है, क्योंकि हम थक गए बाकी का काम कर करके। कमेंट करो बहुत हाँ, बुरा हाल है। आपको हमारे कैसे ब्लॉग देखो अभी चाहिए, किसान का ही फोन आ रहा है, लेकिन वो पैसे ही देते नहीं, हम पीने के लिए जाएंगे नहीं, इसलिए हम कॉल उठाएंगे फोन नहीं। किसका है मत दिखाओ। वो बोलेगा मेरा फोन नहीं उठाया, हाथ में था भी। तो फाइनली हम अभी खाना खाएंगे क्योंकि बहुत भूख लगी है। फाइनली दोस्तों देखो सोनाली क्या बना रही है। सोनाली को उपवास है ना, तो मैंने नायलन वगैरह लाया है, चिप्स वगैरह। जो केला है ना उसका चिप्स बना रही है देखो, और खाने में भी एक नंबर है। घरगुती लय छान लागतं, कडक कडक नाही भाजी पण लय. कडक नाही बांधले ना, ते पातळ केलं, लय पातळ करावं लागतं त्याला, पातळ आणि सुकून द्यावं लागतं आधी. उन्हात वाळून द्यावं लागतं का? जे काय करायचं, पातळ करायचे, सुकून द्यायचे उन्हात आणि मग तळायचे. सध्या करते आपण, आता उद्या कधी निवांत करीन उन्हात टाकून. है ना, पाहू शकता ते कच्चे केळी जे आहे ना, साल काढून आहे. पण तरी छान लागते असं पण. हा एक नंबर लागतं. चिप्स करायचे, कट करायचे आणि ते तळून घ्यायचे आणि त्याच्यावरती मीठ टाकायचे, मीठ तिखट वगैरे. तर सोनालीचं आज उपवासाचं पण खायचं भागलेलं आहे. काय हो तुम्ही भुलत ना सकाळी आता 30,000 रुपयाचं काम झालंय, तेवढी उधारी जमा होईल. काय झालं? मस्त म्हणलं होतं सोनाली, पण 30,000पैकी फक्त 3,000 झाले. तुम्ही 2,500 डिझेल आणलंय आणि 500 रुपये मग किरकोळ कारकोळ खर्चामध्ये निघून गेले. मी किती प्लॅन करून ठेवला होता. नोकरदाराला जसं वाटतं ना, ते नाही का नोकरदाराच्या बायका काम करतात, नवऱ्याचं पेमेंट आलं का हे कर ते कर, तसंच मी सगळं करून ठेवलं होतं ना. म्हणलं आता संक्रांत आली, साडी घ्यायची, मेकअपचं सामान घ्यायचं, जोडे बिडे करायचे. आता काय करू मी? नवऱ्याच्या पगारावर एवढी आशा, नवऱ्याचा पगार आहे का लोकांच्या हातात आहे. अगं बाई मस्त 30,000 रुपये उधारी आहे, लोक देणार ना टायमाला. अरे आपण सगळं धरून किती गेलो तर किती जणांना माहितले आपण? 10 माणसाला 10-15 जणांना माहितले होते तेवढ्या शेतकऱ्याला. खाली 2 जणांनी दिले 3,000 रुपये आले होतं. काय करायचं सांग बरं? डिझेल आणले, मला डिझेल आहे का ड्रम भरून आणायचं होतं. सोनाली बोल रही थी आज आपका पेमेंट का दिन है, आज रविवार है, मतलब हमारा बाजार का दिन है, और बाजार के दिन में हम हमारे जो उधारी है ना वो गोळा करते हैं. तो सोनाली बोली कि 30,000 उधारी है, तो उसमें से 10,000 मेरे को दे दो, मेरे को आज ये शॉपिंग करनी है वो शॉपिंग करनी है. तो फाइनली मैं उधारी गोळा करने गया तो खाली 3,000 रुपये आ गए, और उसमें से 25 रुपये डीजल को ही गए और 500 रुपये किरकोळ कारकोळ खर्च में गए. तो सोनाली नाराज होके बैठी है, तो क्या करे. तो तिला बोललोय तो बाई अभ्यास कर, आता अभ्यास करतेस, शिकायचा चान्स आहे तो शिक, कारण की असल्या धंद्याच्या मागं काही नाही बाबा. कंबर गेला, मला कंबर राहिलं नाही, कंबर नाही राहा मुझको, बैठना भी नाही आता, तो भी पैसा नाही आहे. शिक बाई शिक. शिकला नाहीत बरं तुम्ही? नाही शिकलो तेव्हा मजा वाटली नाही शिकायला, तेव्हा अभ्यासाचा कंटाळा यायचा, मजा वाटायची इकडे तिकडे फिरायला. मी पण म्हणलं लग्न झालं मस्त लाईफ जगन, तर मला शिकायला पाटील. फाइनली मैं अभी आ गया वो खेत में प्याज को सरे पाड़ने के लिए. तो देखिए वो जुना ड्राइवर है लेकिन उसको ट्रैक्टर नहीं चालू हो रहा है. आपका अपना ट्रॅक्टर आहे सही आहे, वो ट्रॅक्टर चालूच होत नाही कोणाला, पासवर्ड आहे त्याला. फायनली पाहू शकतात आपण ते रोप उपटत आहेत. हे 2 रोपाचे वस्त्र आम्हाला भेटलेले आहेत, विकत घेतलेले आहेत, आणि ह्याच आम्हाला आता लावायचे आहेत उद्या. रोप चांगलं आहे ना, भारी रोप आहे. आणि तिकडे पाहू शकतात रुद्र गोणीत. ए रुद्र काय आहे? अरे काय आहे? काय आहे तिकडं? पॅक झालंय ग. काय झालं? काय झालं? गारणी एवढी थंडी वाजली? खालून नाव ते बोलले ना. पाहू शकतात अक्काचं धारी पडच्या ते, पाठवून का? आणि सोनालीचं प्रेम काय असतं
म्हणजे डायलॉग पाठ करते नाका तिकडे हरी पटाय का ते कोणतरी शेतकऱ्याच्या घरी लई जाऊ कडे रील स्टार रेसन तुला एक डायलॉग पाठवाय नाही वा 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 तर आता खूप थंडी वाजायला लागलेली अंधार पण पडलेला आहे तर पाहू शकता इथे कसलं वातावरण दिसतंय आणि आता रुद्र चलते मोबाईल आता बस आम्ही रुद्राला मोबाईल यासाठी दिलता त्यांना तो आम्हाला ना रील्स बनवून देत नव्हता रील्समध्ये मध्ये मध्ये बोलायचा त्यामुळे त्याला मी नादी लावायला मोबाईल दिलता चलते बरं चल दे ना तू गुड वाईस ना कॉल आलाय तर फॅमिली आता आम्ही ना गोतोडे घेणार आहे डोक्यावरती एक सोनालीच्या डोक्यावरती आणि एक माझ्या डोक्यावरती आणि आता आम्ही चाललेलो घरी तर सोनाली छोटं बघून तू घे आणि मोठं बघून मला दे हा का ए रुद्र बघ अजून रुद्र आहे गोणीतच बसलेला आहे लहानपणी खर्च चांगला असतं बरं का ए रुद्र चल उठ चल लहानपणी नुसतं खेळायचं कुदायचं मजा करायची आणि म्हणजे सगळ्यात कष्ट म्हणजे हे पाहू शकतायत अंधारा पडला तरी त्यांना उठ वाटत नाहीये अक्का भाऊ चला राईट बरोबर आहे सकाळी जवळपास 9 ते 10 वाजेपर्यंत दैवर असतं दैवर आता आपलं खर्च उपटी देणार नाहीत कमीत कमी आपल्याला हे रोप आहे ना 10 वाजेपर्यंत तरी पुरलं पाहिजे बरं का कारण आहे ना सकाळच्या 9 ते 10 वाजेपर्यंत त्याच्यावरलं दैवर कसलंच हाटत नाही बरोबर आहे ना त्यामुळेच उपटीतात ना तर ठीक आहे तर सोनालीने घेतलेलं आहे आता वजन डोक्यावरती आता मी पण डोक्यावरती वजन घेतोय आणि काय बाबू चलो तू पण हा रुद्र तू बॉटल घे तू एक नंबरचं काम घे ना पिल्लू तू आताच नको म्हणतो तू आमचं काम कधी ऐकणार आहेस तो काय म्हणतो मी म्हणलं बाबा येणार आहे तर तू लपून बस मी बाबाला आले हाणीन कोणाला आणशील तू बाबाला आणतो बाबाला आणशील नाही म्हण सॉरी म्हण अरे एवढा ऍटिट्यूड आहे सॉरी म्हणतोय तू दगड घेतलास रुद्र असं बाळाला हाणायचं बरं का मित्रांनो मी म्हणजे का म्हणतोय लेकरायला आहे का असं हाणावं लागतं त्याशिवाय सुधरत नाहीत ते का पुढे तुझ्याकडे ना चला मी आता घेतो हे डोक्यावरती वजन सांग का हॅलो तर पाहू शकतात आता मी घेतलेलं आहे वजन खूपच जड आहे आणि तू बोलूच नको रुद्र आता तर चला शिवाय तुम्ही आणता का आका पाहू शकतात ही आमची गल्ली आहे भारी वाटतं मला माहिती का मित्रांनो सिटीपेक्षा नाही ह्या गल्लीला एक नंबर वाटतं सगळे मस्त तिसरा पारा रानातून येणार वातावरण भारी असतं डोक्यावरती वजे घेऊन माझ्या सिटीत माहिती की एकमेकीचं म्हणजे दारात पण जात आहेत लई दिवसापासून राहणार असले तर मग ठीक आहे जाते हे बघा हे सगळ्या रस्त्याने दिसतं उड्या मारतोय रुद्र काय रे सगळा रस्ता आपला असं वाटतं सिटीत तर फायनली आहे ना आता आम्ही हातपाय वगैरे घेतले रानातून येऊन आणि इथं महादेवाला आलेलो आहेत घराजवळचे ओम नमः शिवाय म्हणू तू इकडे बघ रुद्र इकडे. काय केलं तिने ते सगळं महादेव तोंडाला बघते हर हर ए रुद्र काय केलं भाऊ महादेव म्हण तिने बस नाही ना सगळं तोंडाला लावून घेतलेलं आहे हर हर महादेव तर चला तर दर्शन वगैरे घेतलेलं आहे आम्ही आणि चाललेलो आहे घरी कारण की चहा पाणी करायचं लाईट पण गेली माझी पाठवी जा ना आईची पाठवी माझ्या ठीक आहे थांब मला पटकन करून दे माझ्या बॅग बसत का पडची नजर आता फ्लॅश माझा डोळे मला पुढचं काही दिसत नाही तर मी फ्लॅश पुढे लावतो ते आता आमचं संध्याकाळचं जेवण वगैरे झालेलं आहे तर सोनाली किती काकडली तिने ना 2 जर्किंग घातलेले आहेत एकाच्यावर एक काय होतं सोनाली थंडी वाजती भांडे वगैरे घासायचे काय झालेलं आहे ना तिला भांडे वगैरे घासायचे आणि बाहेर ना एवढं कडाक्याची थंडी आहे ना तिने 2 स्वेटर घालून नाही ना कानाला पाहू शकतायत काय लागलेलं आहे तर कशी मग थंडी वाजायला तू असं काय करायचं मस्ती तर ठीक आहे जा भांडे घास बाहेर खूपच थंडी आहे हा ना दमन जेव्हा जायचं असतं तर बाय मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना खरंच एवढा आहे बरं का शुभ रात्री.